मला एक सलाईन लावा की मला जेणेकरून माझ्या बॉडीला कुठेतरी ग्लुकोज मिळेल आणि जरा मला झोप लागेल. पण आज तू ज्या वेळेला शांत झोपतो ना, त्या दोघां नवरा बायकोंना ती जी झोप लागते ना, ती अनिल सर मी खूप मोठं काम केलंय. खरं अनिल सर माझ्यासाठी एक मोठं तुम्ही जाता जाता एखाद्या व्यक्तीला काहीतरी देऊन जात आहे, पण ते जे म्हणतात ना दिलेल्या संधीचं सोनं काय असतं ते सरांच्या मुलाकडे बघून आम्हाला नक्कीच जाणवतं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर थोडक्यात आता हे एक रिझन फक्त आमच्या सेंटरवरला सांगितलं. अजून एक आहेत की जे पाठणवरून आलेले आहेत. ओके, आता पाठणवरचे एक थोडकं उदाहरण फक्त तुम्हाला देईन. त्यांनी फक्त एकदा फोन करून सांगितलंय, ऑफिसवरती आले, त्यांना डेमो दाखवला, त्यांना डेमो खूप आवडल्यानंतर ते काय म्हणले, सर आमच्या ठिकाणी डेमो करायला होतोय. मी मित्रांनो एकच सांगेन, एका वेळेला त्या व्यक्तीने जवळजवळ 50 लोकांचा तिथं डेमो सेशन ठेवलेला, 50 लोकांचा. आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे या पाण्याबद्दलचा आपण थोडक्यात त्यांच्याकडून समजावून घेऊया. संदीप सदामते सर आणि त्यांचा मुलगा जोयल सदामते घेऊ शकतात. नमस्कार, माझं नाव संदीप सदामते, मी पाटणमधून आहे. आणि पाटील सर आणि योगेश सर गेले 8 वर्ष आमचे मित्रच आहेत. एका चांगल्या कंपनीमध्ये आम्ही काम करतो एकत्र. आणि ते मला म्हणत होते तुम्ही सामाजिक काम करता, येऊन तुम्ही मला भेटा फक्त, आम्ही एक सामाजिक काम करत आहोत. आणि मागच्या महिन्यामध्ये मी आणि माझा मुलगा गेलो, तेव्हा भेटलो आम्ही त्यांना. आणि भेटल्यानंतर आम्हाला योगेश सर आणि पाटील सर यांनी डेमो दाखवला. डेमो दाखवल्यानंतर मी म्हटलं की मला सगळं ऐकलं बरोबर आहे, फक्त आता मला पाणी प्यायला भेटेल का? मला माहित होतं काहीतरी आहे याच्यामध्ये, जे दाखवत आहेत ह्याचं विशेष काय. मी म्हटलं पाणी मला प्यायला द्या. एक ग्लास मी पिलो आणि एक ग्लास माझ्या मुलाला म्हटलं की तू पण पी. ऍसिडिक खूप त्रास मला वैयक्तिक होतो आणि आहे. तर त्या पाण्यामध्ये मला असं जाणवलं की संध्याकाळी मला ऍसिडिक प्रॉब्लेम झाला नाही. आणि रात्री 12 वाजता आम्हाला प्रवास करायचा होता, आम्ही कराडमध्ये होतो. आणि मी माझ्या मुलाला म्हटले की असं मला वाटायला लागलं की मी आता हवेमध्ये आहे. मी सरांना सकाळी फोन केला लगेच आणि म्हणले की सर ते पाणी काय होतं की मला असं वाटत होतं की मी फ्लाय करत आहे, मी हवेमध्ये तरंगत आहे, माझ्या बॉडीमध्ये काहीच नाही असं वाटत होतं. आणि मी लगेच म्हटलं की मला डेमॉन्स्ट्रेशन पाटणमध्ये हवं आहे माझ्या ठिकाणी, कारण मला ते डिव्हाइस, मला पाणी स्वतः पाहिजे आणि मला सामाजिक कार्यातून इतरांना पण ते पाणी पाजायचं आहे. तर मी खरोखर त्यांना धन्यवाद करतो की 110 किलोमीटर वरती येऊन त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन देतात. आणि 4 आठवडे झालं मला ते आठवड्याला 80 ते 100 लिटर पाणी स्वतःच्या ओढागाडीतून मला पोच करतात. खरोखर मी त्यांचे आभार मानतो, कारण त्या पाण्यामध्ये खूप ताकद आहे. स्वतः मी पित आहे आणि माझ्या ठिकाणी माझ्या डिव्हाइस नाही आहे तरी पण पाणी काम करत आहे. माझ्याकडे आता घरी बॉटल आणि पैसे ठेवून गेले लोक हे सगळं लवकर पाणी बोलवा आणि मला पाणी द्या. तर धन्यवाद, खूप चांगलं आहे, थँक्यू. तर ठीक आहे, एवढंच होतं माझ्याकडून. एवढंच मी जाता एवढंच सांगेन तुम्हाला, आपण जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वतःसाठी आहेच आहे, पण स्वतः बरोबर आपण 4 लोकांचं, जास्त म्हणत नाही मी, आजूबाजूच्या 4 लोकांचं जरी आयुष्य जर बदललं ना, तो आशीर्वाद आपल्याला नक्कीच आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. सो थँक्यू सो मच. मी दादा एवढंच म्हणेन, चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. थँक्यू सो मच.